नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. सोशल मीडियावरचा एक साधा फोटो आपलं खाजगी आयुष्य सार्वजनिक चर्चेचा विषय कसा बनवू शकतो? आज आपण उंबरठा आणि ती या पुस्तकातल्या एका अशाच महत्वाच्या प्रकरणावर बोलणार आहोत. आपण समजून घेऊया की खाजगी आयुष्य, सार्वजनिक मत आणि हे डिजिटल जग यांच्यात नेमका संघर्ष कसा होतो. हाच प्रश्न या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे नाही का? स्वरा, एक आजच्या काळातली स्त्री, तिला स्वतःचं वैयक्तिक स्वातंत्र्य आणि दुसरीकडे पारंपरिक अपेक्षा यांच्यामध्ये स्वतःला अडकलेलं पाहते. तिचा अनुभव म्हणजे आजच्या डिजिटल युगातल्या संघर्षाचं एक उत्तम उदाहरण आहे. तर स्वरा एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तिच्यासाठी सोशल मीडिया म्हणजे फक्त टाइमपास नाही, तर तिच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. एक असं व्यासपीठ जिथे ती तिचा प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य इतरांसोबत शेअर करते. तिच्यासाठी ही एक अशी स्पेस होती जिथे ती तिच्या मित्रमैत्रिणींशी, सहकाऱ्यांशी कनेक्टेड राहायची, स्वतःच्या कामाचा, कर्तृत्वाचा आनंद साजरा करायची आणि घराच्या चार भिंतींच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत होती. आणि इथेच या कथेचा खरा संघर्ष सुरू होतो. बघा, जागा एकच आहे, सोशल मीडिया, पण त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन दोन अगदी टोकाचे वेगळे. जे स्वरासाठी स्वतःला व्यक्त करण्याचं माध्यम होतं, तेच तिच्या सासरच्यांसाठी घरची इज्जत सार्वजनिक करण्यासारखं होतं. केवढा फरक आहे बघा. आणि दृष्टिकोनातली हीच मोठी दरी एका अगदी साध्या, निरुपद्रवी वाटणाऱ्या फोटोमुळे एकदम समोर आली आणि त्यातूनच एका मोठ्या वादळाला सुरुवात झाली. झालं असं की स्वराने तिच्या ऑफिसच्या एका कार्यक्रमातला एक फोटो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर टाकला. एक आनंदी क्षण होता तो, जिथे ती तिच्या सहकाऱ्यांसोबत हसून बोलत होती. पण पुढे काय होणार आहे याची तिला जराही कल्पना नव्हती. पण बघा, फोटो टाकून काही तास झाले असतील नसतील, तोच तिचा आनंद नाहीसा झाला. तिचा फोन नातेवाईकांच्या कॉल्स आणि मेसेजेसनी वाजू लागला. सगळेच जण त्या फोटोवर आपली नाराजी व्यक्त करत होते. म्हणजे त्या फोटोकडे फक्त एक फोटो म्हणून पाहिलं गेलंच नाही, तर त्याला परंपरा आणि समाजातील प्रतिष्ठेच्या चष्म्यातून पाहिलं गेलं. तो एका व्यक्तीचा आनंदाचा क्षण नव्हता, तर तो एका सुनेचं सार्वजनिक वर्तन होतं. लग्न झालेल्या बाईला हे कुठे शोभतं? परक्या पुरुषांसोबत असे फोटो या फक्त प्रतिक्रिया नव्हत्या, तर त्यामागे खोलवर रुजलेली भीती होती की एक खाजगी क्षण सार्वजनिक केल्याने कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर काय परिणाम होईल. स्वरा तर हे ऐकून स्तब्धच झाली. तिला असं वाटू लागलं की तिची संपूर्ण ओळख, तिचं कर्तृत्व, सगळं काही फक्त त्या एका फोटोपुरतं मर्यादित केलं जातंय. आणि तिच्याबद्दल मतं कोण बनवतंय? तर असे लोक ज्यांना तिच्या जगाबद्दल, तिच्या कामाबद्दल काहीही माहिती नाहीये. आणि या सगळ्या टीकेच्या गदारोळात तिचा नवरा राज, तो मात्र शांत राहिला. आणि त्याची ही शांतता, हे मौन, तिला त्या डिजिटल वादळात आणखी एकटं करून गेलं, जे कदाचित शब्दांपेक्षाही जास्त बोचरं होतं. तर इथला महत्वाचा मुद्दा फक्त एका फोटोचा नव्हता. हा मुद्दा होता एका नवीन सुनेच्या सार्वजनिक प्रतिमेबद्दलच्या अलिखित नियमांचा. आणि तिचं डिजिटल स्वातंत्र्य एका सामूहिक, पारंपरिक भीतीशी कसं टक्कर देत होतं, याबद्दलचा हा संघर्ष होता. मग अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? ही कथा आपल्याला काही महत्वाचे उपायही दाखवते. चला पाहूया. तर मूळ स्रोत आपल्याला 3 गोष्टी सुचवतो. एक, आपल्या डिजिटल जागेवर आपलं नियंत्रण मिळवा. दुसरं, वाद घालण्याऐवजी शांतपणे संवाद साधा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून नसलेला एक मजबूत आत्मसन्मान जपा. पण या सगळ्यात कदाचित सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शन स्वराला तिच्या आईकडून, ललिता यांच्या एका पत्रातून मिळालं. हे एक असं पत्र आहे जे सहानुभूतीने आणि समजूतदारपणाने 2 पिढ्यांमधलं अंतर भरून काढतं. आता बघा, हे पत्र या संघर्षाला एक हल्ला म्हणून नाही, तर गोपनीयता आणि सुरक्षितेबद्दलच्या 2 पिढ्यांच्या दृष्टिकोनातील खोल दरी म्हणून मांडतं. म्हणजे जी गोष्ट एका पिढीला स्वातंत्र्य वाटते, तीच दुसऱ्या पिढीला असुरक्षितता का वाटू शकते, हे यात समजावून सांगितलं आहे. तर यातला महत्त्वाचा संदेश हा आहे की पुढचा मार्ग दुतर्फा आहे. एकीकडे आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य जपणं आणि त्याचवेळी दुसरीकडे इतरांच्या दृष्टिकोनाबद्दल सहानुभूती बाळगणं. आणि हाच समतोल साधणं हे खरं आव्हान आहे.
आणि शेवटी ही कथा आपल्याला एका खूप खोल प्रश्नासोबत सोडून जाते. या जगात जिथे आपण सगळे 24 तास एकमेकांशी जोडलेले आहोत, तिथे आपलं व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि आपल्या प्रिय व्यक्ती व परंपरांच्या अपेक्षा यांच्यामध्ये संतुलन कसं साधायचं? हा प्रश्न फक्त स्वराचा नाहीये, नाही का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचा सामना आज आपण सगळेच कुठे ना कुठे करत आहोत. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.